विचित्र परिस्थितीमध्ये आपण सध्या आहोत का? म्हणजे असं मला आहोत असं माझ्या अर्थाने वाटतं की सर्वसाधारणपणे कुठल्याही खात्याचा मंत्री हा त्या खात्याचा विकास कसा होईल, त्या खात्याची प्रगती कशी होईल याची काळजी घेत असतो, त्या अनुषंगाने प्रयत्न करीत असतो. आपल्या देशाचा शेती मंत्री असं सांगतो की तुम्ही शेती सोडा, हा एक विरोधाभास नाही का? आणि या अवस्थेमध्ये आता एकंदर शेतीचं भवितव्य काय, आपलं भवितव्य काय? हा शरद पवारांनी शेती सोडा असा सल्ला दिला किंवा अप्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांनी बिगर शेती व्यवसाय चालू करायचा असं सांगितलं, अर्थ तोच आहे. मला असं वाटतं की त्यांना जे म्हणायचं होतं ते एलिगंटली त्यांनी म्हटलं नाही. शेतकऱ्यांकरता एक एक्झिट पॉलिसीची गरज आहे आणि सध्याची परिस्थिती जर पाहिली तर शेतकऱ्यांना एक एक्झिट पॉलिसी देणं या दृष्टीने ज्या जमिनीच्या किमती वाढता आहेत त्याचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी आता इतकी वर्ष त्या जमिनीचा तोटा सहन केला, आता त्याचा फायदा घेऊन त्यांना सुटण्याची शक्यता आहे. यामुळे शेतीकरता एक एक्झिट पॉलिसीची आवश्यकता आहे, जो मुद्दा मी पूर्वी कधीही मांडलेला नव्हता. शेतीकरता एक्झिट पॉलिसी